विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये दाद मागू, पण प्रत्यक्षात निकालपत्र हातात आल्यानंतर वकिलांच्या गोष्टी करतो. सर असं कसं होऊ शकतं म्हणजे दोन गुन्हा घडवला ते आरोपी सिद्ध झाले ते न्यायालयामध्ये काय निकालामध्ये काय न्यायालयाने नोंदवलेली आहे ते बघितल्याशिवाय त्याच्यावरती कमेंट करणं योग्य होणार नाही. परंतु याच्या मागचे सूत्रधार पकडले गेलेले नाही त्याची खंत आमच्या मनात आहे. आणि हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी परत पुढं आणलेलं आहे की हा एक व्यापक स्वरूपाचा कट होता. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आणि नालासोपारा आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा पूल. आणि हे आता आम्ही म्हणत नाही आहे तर हे तपास यंत्रणा म्हणते, CBI म्हणते, ATF म्हणते, महाराष्ट्र SIT म्हणते, कर्नाटक SIT म्हणते. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून आपण याविषयी सूत्रधारांना पकडलं जावं याविषयी सातत्याने लढाई आपण चालतो. सर उच्च न्यायालयामध्ये सर मुख्य काय काय धरले मी अजून निकालपत्र बघितलेलं नाही. निकालपत्र हातात आल्यानंतर बघून त्याच्याविषयी मला काय विशेष महत्त्वाचे ठरले मी बघितलं नाही आहे. मी बोलणं आवडलं निकाल हा अपेक्षित होता की काही वेगळ्या अपेक्षा होत्या? जवळजवळ 11 वर्ष लागली आहे या सगळ्या तपासामध्ये आणि खटल्यामध्ये. त्यामुळं ही लढाई काही आम्ही सुरुवातीपासून ही भूमिका लढून चाललेलं होतं की काही लढाया असतात ज्या आपली जबाबदारी म्हणून लढायच्या असतात. त्याच्यामध्ये हारण्या जिंकण्याच्या पलीकडे व्यापक प्रश्न पणाला लागलेले असतात. न्यायव्यवस्थेवरचा विश्वास, सामाजिक कार्यकर्त्यांच्या अशा पद्धतीनं होणाऱ्या हत्या आणि विचार संपवण्यासाठी माणसांना संपवणं या पद्धतीच्या विरोधामधला हा लढा होता. आणि जोपर्यंत ती प्रवृत्ती आहे तोपर्यंत तो लढा चालूच राहील अशी आमची धारणा आहे. कोर्टाने एक निर्देश सांगितलंय अधिकाऱ्यांनी योग्य तपास केल्याने मला बघायला लागेल की अजून ते वाचलेलं नाही. वकिलांशी सल्ला मसलत करून आम्ही त्याविषयी पुढची भूमिका मांडतो. पण कोर्टाने नोंदवलंय मला ते जजमेंट वाचल्याशिवाय त्याच्यावर कमेंट करणं योग्य नाही. 2 जणांना शिक्षा दिली त्याच्या संदर्भात काय वाटतं? नेमकं हल्लेखोर मिळतात मात्र मास्टर माइंडची तुम्ही मागणी करताय आणि तोच अजून मिळाला नाही. ही खेदाची बाब आहे कारण की बहुतांश वेळेला अशा स्वरूपाच्या व्यापक गटांमध्ये हेच होताना आपण बघितलेलं आहे की जी प्यादी असतात त्यांना सॅक्रिफाईस केलं जातं आणि त्याच्या मागचे जे सूत्रधार असतात ते मोकळे राहतात. त्यामुळे याविषयी आम्ही सुरुवातीपासून आग्रही होतो पण प्रत्यक्षामध्ये आज त्यांना शिक्षा झालेली नाही आहे. त्या तपास जो काही निकाल आलेला आहे त्याची माहिती घेऊन आम्ही त्याविषयी पुढची जी काही लढाईची भूमिका आहे ती ठरवू.